आत यावं काजी? अशामेळ ये. देवा, तुम्ही सांगावं धाडला जी. हो, मुद्दामच तुम्हाला निरोप पाठवून बोलावून घेतलं. कारणही तसं महत्वाचं आहे आणि ते काय आहे हे तुमच्याही ध्यानात आलं असेलच. होय, मला ठाव आहे बानूची चूक झाली. तिचं वागणं चुकीचंच आहे बघा. पण आता ते तिला ठाव झालं आहे. आता पुण्यांदा असं होणार नाही असं ती म्हणली आहे ना. म्हणजे यांनी काय किंवा मी काय, क्षमा केली म्हणजे झालं, हो ना? प्रत्येक वेळी असंच म्हटलं जातं आणि तेच तेच घडतं. कितीदा सहन करायचं आणि का? केवळ आणि केवळ तिची चूक झाली आहे आणि त्या चुकीचा तिला आता साक्षात्कार झाला आहे म्हणून अनेकदा तिला क्षमा करूनही पुन्हा पुन्हा ती तेच तेच वागत राहते. मग ती जे वागेल ते डोळ्यासमोर पाहून आम्ही स्वस्थ बसायचं ही अपेक्षा का करायची? म्हाळसा, अशामेळला देखील बानूचे असं वागणं पटलेलं दिसत नाहीये. मला असं वाटतं की तो बानूला निश्चितच समजावेल. भय द्यावा. मी आला पतूर, मला बानू संग बोलाय येळ नाही मिळाला. मला ठाव आहे तिचं वागणं चुकीचंच आहे. आज तिनं असं वागाय नग होत. आज म्हणजे मी केवळ आज बद्दल बोलते आहे असे म्हणायचंय का तुम्हाला? देवी, ते आता म्या कसं सांगणार हो? ह्या अगोदर काय झालं मला काय बिठावं नाही. मी हात नव्हतो. तुम्ही सांगावं जी. केवळ आजच नाही तर आधीही हट्टीपणा करून तिचं उद्धटपणे वागणं सुरूच होतं. यांनी जेजुरी थांबायला सांगितलं तरी ती जेजुरी सोडून जात होती. काय सिद्ध काय करायचंय तिला यातून? तिला ती किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायचंय का? तिला हे कळायला हवं की तिचं जे स्थान आहे ते तेच राहणार आहे. हो, तिचे स्थान तेच असेल याचे ध्यान आणि भान तिला असायला हवे. आणि जर हे तिच्या ध्यानात येत नसेल तर तुम्ही तिला तशी समज द्या. म्हाळसा, अशामेळला बानूशी बोलायला वेळ द्यायला हवा. कारण हे सारं त्याला ठाऊक नाही. हो, मला ठाऊक आहे. मला तुमच्याविषयी काही राग नाही. तुम्ही तिचे पिता आहात. तुम्हाला तिच्याविषयी प्रेम असणं स्वाभाविक आहे. पण म्हणून गडावरच्या नियमांचं पालन करायचं नाही असं तिला कोणी सांगितलं? नियम? हो, जे नियम घालून दिले आहेत त्याचा स्वीकार करायला हवा, त्याचे पालन करायला हवे. पंधरवड्यातून यांची आणि तिची भेट दोनदा घडणार आहे असा नियम आहे. मग यांनी तिच्याकडेच राहावं असा हट्ट कशाला करावा? काय सिद्ध करायचंय तिला असं वागून? देवी, बानून देवासंग संसाराचं सपान बघितलं होतं. हे काय तिच्या वाट्याला आलं नाही पहा. आणि म्हणून तिचा यो हट्ट आहे. हो, असेलही. पण त्यासाठी माझी अनुमती होती हे सारं तर मला ठाऊकही नव्हतं. यांच्या विवाहानंतर मला हे सारं कळलं आहे. परंतु म्हाळसा, हे तर घडणारच होतं. कारण हे विधी लिखित होतं. हो, पण मला हे खटकत असतानाही मनावर दगड ठेवून मी हे सारं सहन करते आहे. पण म्हणून तिचे जे स्थान आहे त्यात फेराफेर न होता जे स्थान आहे ते तसेच राहिलं हे तिने ध्यानात ठेवायला हवे.
मी पुन्हा सांगते, माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही राग नाही, पण दिवसेंदिवस तिचं वागणं उद्धट होत चाललं आहे हेही सत्य आहे. अजमेळ, हे सारं बानूच्या भल्यासाठी आहे हे आधी तू ध्यानात घे. वय देवा, खरं आहे तुमचं म्हणणं. मला ठाव आहे तिनं असं वागाय नग होत. आताच नाही, या अगोदर सुद्धा बी. देवा, एक बोलावं का? बोल अजमेळ, मनात कोणताही संदेह ठेवू नको. नाही म्हणजे देवीसनी राग यायचा. मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, माझ्या मनात तुमच्याविषयी कोणताही राग नाही. तुम्ही तिचे पिता आहात, तुम्हाला तिचे वागणे उचित वाटत असेलही, आणि तुम्ही तिला लहानाचं कसं मोठं केलं आहे हे मला ठाऊक आहे. भाई भाई, माझी बानू अगोदर अशी नव्हती बघा. ती अशी का वागती या मला काय कळणं झालंय. ही अगोदरची बानू नाही बघा. हातनं चंदनपुरीला जाण्या अगोदर आता जसं होत तसंच समज अजून आहे. देवा, देवी म्हणते ती तसं बानू संग मला बोलायला होवं. पण याचा मला राग येईल असं का वाटलं तुम्हाला? देवी, बानूचं देवासंग लगीन व्हावं म्हणून माया बानून काय काय केलं आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. आणि हे लगीन झाल्यावर तिचा संसार धड झाला नाही असंच तिला वाईट वाटत असणार आणि म्हणून ती असं वागत असत. माझ्या बोलण्याचा तुम्हासनी राग येईल म्हणून आता पत्र बोललो नाही मी. आता बापाच्या मायेपायी बोलतोय बघा म्या. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय सा तसं बानू संग बोलणार आहे म्या. बर, माया बानूचं बी मन तुम्ही समजून घ्यावची आणि काय बोलणार म्या. येतो म्या. बानू, आज्याला का बोलवलं असेल देवींनी? त्याचाच विचार करते हाय म्या, तेच कळत नाही. म्या काय म्हणतो बानू, म्हणजे मला असं वाटतंय का तू आजकाल उलट बोलायला लागलीस आख्यानामध्ये. त्यात तू महाशिवरात्रीच्या दिवशी बी उशिरा आलीस. म्हणजे तुला याचंच नव्हतं तर ते कारण असलं असं मला वाटतं. पर जे काय बोलायचं ते मला बोलायचं ना. बाला कशा पायी बोलवून घेतलं? आता आजा आला की कळलंच की समजू. बानू, मला तर वाटतं या आज्याला बोलावून देवीने पान उतारा केला तर आज्याला काय वाटेल ग? कुणी भी यावं माझ्या बाला बोला, एवढं सोपं नाही आहे ते. आज जर देवी बाला काय बोलल्या ना तर मी गप्पच बसणार नाही. असं आता कसं बोललीस? हा, पर जे काय करायचं आहे ती विचार करून कर. नाही म्हणजे तुझं कसं होतंय ठावाय का? तुझं म्हणणं खरं असतंय,
पर तू जी बोलतीस त्याच्यावरून तुझी बाजू चुकीची वाटते ना. हो गप बसा की. कशाला डोसक्यात काय बाय भरवतायसा? हिला एक काय कळत नाही. कुठनं गळ्यात बांधली माझ्या पुन्हा ठाऊ. जलमभर सोडणार नाही तू मसनी, ध्यानात ठेवा. हं? बानुताई आता आजा येईलच, त्यासनी विचारा काय झालं आणि काय नाही ते. उगा काय बी विचार करून कशाला त्रास करून घेतायसा? गंगे, तू म्हणतेस ते बी खरं आहे, पर जीव टांगणीला लागला आहे ग. एक तर इतक्या दिवसानं बाळ आहे, त्यातून अजून माझ्या संसाराचं असंच चालू आहे हे बघितल्यावर त्याला लई वाईट वाटलं असणार. म्हणला तर काय नाही बानूच्या संसारात, कशाला कमी नाही, पण सुख म्हणत्यात ते बानूच्या वाटला आलंच नाही. माझं तर मनच लागणं झालंय होतं. मग काय करायचं ठरवलं आहे बानू? त्याचाच विचार करते आहे का काय करावं. अजामेळ, तू जेजुरीत आला आहेस याची आधी मला कल्पना नव्हती. महाशिवरात्र होती तेव्हा देवाचं दर्शन घ्यायला आलो बघा जेजुरीमध्ये. पण जे राज्यसभेत घडायला नको होतं ते घडलं. तू श्री खंडेराय आणि मातेची भेट घ्यायला हवीस. त्यांनी सांगावा धाडला होता बघा, त्यासनी भेटून येतोय आम्ही. बाणाचं वागणं मातेला आवडलेलं नसणार. तेच सांगाया त्यांनी भेटाया बोललं होतं मला. मला ठाव आहे तुम्ही कुणी साधं सुद्धा माणूस नाहीत. तुम्हाला मॉब गोष्टी ठाव आहे ती. एक विचारायचं होतं बघा. विचार अजामेळ, संकोच करू नको. भानूचं आजचं वागणं चुकीचंच होतं. ते नगद हिच्या डोक्यात ठेवती आणि मग हे समज घडतं बघा. तू शांतपणे बोल तिच्याशी, तिचं मन अस्वस्थ आहे. भानू अगोदर अशी नव्हती, त्याचं का वागायला लागले मला काय बी कळणं झालंय बघा. म्या तिला काय बाय सांगितलं तर ती माझं ऐकल नव, म्हणजे काय करावं. अजामेळ, ती तुझी मुलगी आहे. जर तू व्यवस्थित सगळं तिला समजावलंस तर तिला पटेलही. होय का? निश्चितच. तुझं समजवणं श्री खंडेरायांनी तसंच मातेनी हे सांगणं पाण्याच्या भाल्यासाठीच आहे. वय वय येतो मी. बनते. बा हात पाय धुवून घे, भाकर वाढतेच. नग मी आज जाऊन पडतो व्हायचं. अरे असं काय करतो आहेस? जेवायचं नाही वय तुला? आणि मला सांग काय झालं गडावर? ते समजा आपण सकाळच्याला बोलू. नाही, आत्ताच्याला सांग. अरे तू येणार म्हणून कवा धरणं वाट बघते हाय म्या. काय म्हणल्या म्हाळसाताई? अरे आजा,
असं गप बसून कसं चालन? अरे बोल की काहीतरी. काय बोलू म्या? हा? हे बान, काय सांगू तुला? बानू, व्हायची येळ जाऊ दे. गंगे, जेवायला घे. आधी जेवू मग बोलू. आणि अन्नाला नाही म्हणू नये. चला घ्या, वाढायला घ्या. प्रधानजी, लक्ष्मी देवी. देवी, आपल्याशी आणि श्री खंडेरायांशी बोलायचं होतं म्हणून आलो आहोत. हे ह्या क्षणी बोलणंच महत्वाचं वाटलं, कारण त्यानुसार पुढे काय करायचं हे ठरवणं सोपंच आहे. काय झालं लक्ष्मी देवी? देवी, राज्यसभेत जे घडलं ते घडायला नको होतं, परंतु ती गोष्ट आता घडून गेली. बाणाईला तिची चूक ध्यानात आली आहे. अजमेळ देखील आत्ताच भेटून गेला आहे. बानूशी तो देखील बोलणार आहे. तिच्या हातून जी चूक घडली आहे त्या बाबतीत ते तिला समज देतीलच, पण ह्यावेळी मी मुद्दाम कठोरपणे वागले आणि आम्हाला ह्या विषयीच बोलायचं होतं. देवी, तुमच्या या अशा वागण्याने बाणाईने नको तो निर्णय घ्यायला नको असं मला वाटतं. ह्या आधी बानूने जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आता जर तिने असा कुठला निर्णय घेतला तर सगळं आणखीन कठीण होईल. नाही, ती असा काही निर्णय घेईल असं मला वाटत नाही, कारण सत्य समजण्यासाठी काही अंशी का होईना तिच्या मनात संघर्ष आहे. देवी, तिने तसा निर्णय घेऊ नये असं आपल्या सगळ्यांनाच वाटत आहे, कारण जेजुरीतच तिला आत्मज्ञान व्हावं त्यासाठी तिने इथे थांबणं गरजेचं आहे. परंतु रागाच्या भरात किंवा अधिक अपराधीपणाच्या भावनेने तिने असा निर्णय घेतला तर मात्र. देवी, मी हे सारं केवळ तिच्या भल्यासाठी करते आहे. तुम्हाला काही अयोग्य वाटतंय का? नाही म्हाळसा, तुझी भूमिका किती महत्वाची आहे, तू अशी का वागत आहेस हे आम्हाला कळू शकतं, परंतु ह्या क्षणी ते बानूला नाही कळणार. तेव्हा प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी ज्या शक्यतेबद्दल बोलत आहेत आपण त्याचा देखील विचार करायला हवा. बानू जेजुरीत असताना सत्य कळण्यासाठी तिला सहाय्य करणं सोपं आहे. तिच्याही नकळत तुम्ही तिला सहाय्य करतच आहात, परंतु ती जर जेजुरी सोडून गेली तर मात्र तिला सहाय्य करणं अवघड होईल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. बंधो, लक्ष्मी देवी, तुम्ही जे म्हणता आहात ते मला मान्य आहे, पण मला असं वाटतं की तिला कुठेतरी समज मिळणं क्रमप्राप्त आहे, कारण ती जर अजूनच निर्धास्त राहिली तर तिचा संघर्ष संपुष्टात येईल आणि पर्यायाने पुढच्या सर्वच घटना देखील. एकीकडे म्हाळसेचं म्हणणं उचित आहे, पण त्याचबरोबर प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी ज्या शक्यतेबद्दल बोलत आहेत ती देखील योग्य आहे. तेव्हा आता बानू काय निर्णय घेते ह्याची प्रतीक्षा करूया.